चे अध्यक्ष महोदय आदरणीय रतनभाऊ जुर्ले, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री देऊळकर सर, माझे सर्व शिक्षक वृंद आणि भगिनी आणि सावित्रीच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या विद्यार्थिनी आणि उपस्थित सर्व प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 3 जानेवारी संपूर्ण भारतामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा होतो आहे आणि आपणही या ठिकाणी हा बालिका दिन साजरा करीत आहोत. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का, असा प्रश्न 150 वर्षापूर्वी 125 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कवितेतून सर्व जणांना विचारलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी आपलं कार्य सुरू केलेलं आहे. फुले दाम्पत्याचा जेव्हा कुठेही उल्लेख होतो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की त्यांचं मुख्यतः कार्य हे स्त्री मुक्तीसाठी केलेलं तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. स्त्री मुक्तीच्या कार्याचा जर पहिला स्वर ठळकपणे जर कुठे उमटला असेल तर तो इंग्लंडमध्ये, मग कुठल्याही कार्याची जी किंवा कोणत्याही शोधाची सुरुवात ही युरोप खंडामध्ये झालेली तुम्हाला दिसून येते. तशीच स्त्री मुक्तीची चळवळ जी आहे ही सर्वप्रथम इंग्लंडमध्ये सुरुवात झालेली आहे. मेरी वोलस्टोनक्राफ्ट या विदुषीनं एक विडिकेशन ऑफ द राईट ऑफ वुमन हे पुस्तक 1792 साली लिहिलं आणि तेव्हापासून स्त्री मुक्तीच्या चळवळीला सुरुवात झालेली आहे. आणि तेव्हापासून म्हणजे एकंदरीत 18व्या शतकापासून स्त्री मुक्तीचा हा स्वर ठिकठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळालेला आहे. दुसरं पुस्तक जॉन स्टुअर्ट मिल्सने द सब्जेक्शन ऑफ वुमन हे पुस्तक 1869 मध्ये लिहिलं आणि तेव्हा सुद्धा स्त्री मुक्तीच्या चळवळीला आणखी थोडासा वेग मिळाला. त्यानंतर या गोष्टीला सुरुवात झाली अमेरिकेमध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला. तर 19व्या शतकाच्या आरंभी एका अमेरिकेतल्या निग्रो स्त्रियांनी या स्त्री मुक्तीचं आंदोलन सुरू केलेलं होतं आणि हॅरिएट टबमन ही गुलाम असलेली स्त्री त्यावेळेस काय म्हणते बघा, एक तर मला शिक्षण घेऊन द्या किंवा मला मारून तरी टाका. ही हॅरिएट टबमन स्त्री काय म्हणते की एक तर मला मुक्त करा, मला स्वातंत्र्य द्या किंवा मारून तरी टाका, अशा प्रकारचा आक्रोश ती अमेरिकेमध्ये करते आहे. आणि ते शतक होतं 19वं आणि या 19व्या शतकापासूनच मग भारतामध्येही या चळवळीला सुरुवात झाली. मग भारतामध्ये जेव्हा या चळवळीला सुरुवात झाली त्याचा उल्लेख पहिल्यांदा कुणी केला तो तुमच्या असं लक्षात येईल की 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली आणि या ब्राह्मण समाजाच्या स्थापनेपासून त्यांनी मग स्त्री मुक्तीच्या चळवळीला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी सतीची चाल बंद करण्यापासून या गोष्टीला स्त्री मुक्तीच्या चळवळीला सुरुवात केलेली आहे. त्यानंतरचा नंबर लागतो स्वामी दयानंद सरस्वती. तर यांनी सुद्धा स्त्री ही भारत देशामध्ये मुक्त झाली पाहिजे, तिच्या ज्या गुलामीच्या बेड्या आहेत त्या मोकळ्या झाल्या पाहिजेत असं ठणकावून सांगितलं आणि तेव्हापासून या स्त्री मुक्तीला चळवळ झाली. आता महाराष्ट्रामध्ये केव्हा सुरुवात झाली? मग ब्राह्मण समाजाचे राजाराम मोहन राय असो किंवा स्वामी दयानंद सरस्वती असो यांचं कार्य तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये दिसून येतं. भारतामध्ये त्या काळामध्ये कुठेही जेव्हा कोणती नवीन पुरोगामी चळवळ सुरू व्हायची ही पहिल्यांदा त्याचा उल्लेख हा किंवा त्याची सुरुवात ही पश्चिम बंगालमध्ये होत होती. मग आता महाराष्ट्रही याच्यापासून दूर राहिला नाही, तर महाराष्ट्रामध्ये याच्या कार्याची सुरुवात, स्त्री मुक्तीच्या कार्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी त्यांची सुरुवात केलेली आहे. आता सावित्रीबाई आणि ज्योतिराव हे दोघेही एकमेकांशी पूर्णपणे एकरूप झालेले तुम्हाला कर्तृत्वान जोडपं दिसून येईल. अशा प्रकारचं एकमेकांमध्ये एकरूप झालेलं जोडपं भारतीय इतिहासामध्ये दुसरं कुठेही आढळणार नाही. ज्या वेळी ज्योतिबा फुलेंना कुणाचीही जर मदत लागत असेल तर ती सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांनी ती मदत केलेली आहे. आपल्या पतीला साथ देणारी एवढी समर्पित पत्नी दुसरी भारतीय इतिहासामध्ये कुठेही आढळून येत नाही. आणि ज्योतिरावांना त्या काळामध्ये आधार होता तो फक्त त्यांच्या पत्नीचा सावित्रीबाई फुलेंचा आणि सावित्रीबाई फुले यांना आधार होता तो ज्योतिबांचा.
ज्योतिर्वांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आणि प्रत्येक कार्यामध्ये सावित्रीबाई ही तुम्हाला हिरिरीने भाग घेताना दिसून येईल। ज्या वेळी ज्योतिराव फुले यांच्यावर कुठलाही आघात झालेला असेल, त्यांच्यावर एखादा दुःख लोटलेलं असेल, तर तेव्हा ते जे दुःख त्यांच्या वाटेला आलं तर ते दुःख सोसण्याचं काम हे सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे। आता सावित्रीबाई फुले जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा ज्योतिराव फुलेंचं नाव हे पहिल्यांदा येतच आणि ते आलंही पाहिजे, कारण सावित्रीबाईंना घडविण्याचं जे काम आहे ते ज्योतिराव फुल्यांनी हे केलेलं आहे। आता या दोन्ही जोडप्याने स्त्रियांचा प्रश्नाबाबत तर काम केलेलंच आहे, पण स्त्रियांच्या प्रश्नासोबतच त्यांनी आणखी काही केलं नाही का? तर आणखीही अनेक त्या काळामध्ये शूद्र अतिशूद्र हा घटक मोठ्या प्रमाणामध्ये चालत होता। तर या जोडप्याने या शूद्र आणि अतिशूद्र यांच्या बाबतीतही फार मोठी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली आहे। भारतात त्यांनी जेव्हा संपूर्ण भारताचा अभ्यास केला तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की भारतीय दुःखाचं किंवा भारतीय स्त्रियांचं जे काही प्रश्न आहेत, या प्रश्नाचं जे मूळ आहे ते प्रश्नाचं मूळ अविद्येमध्ये आहे। भारतातील स्त्रिया किंवा पुरुष हा शिकलेला नाही आणि म्हणून हे सगळे दुःख सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून या दोघांनीही सर्वात आधी शिक्षणाचा प्रश्न आपल्या हाती घेतलेला आहे। मग आता शिक्षणाचा प्रसार कामासाठी सर्वात पहिल्यांदा या महात्मा फुल्यांनी जर तयार केलेलं असेल तर ते आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना तयार केलेलं आहे। एखाद्या गुंडाने छान भाषण दिलं, सुंदर मुद्दे त्याने मांडलेले आहेत आणि त्याने हेही सांगितलं की सर्वात प्रथम सावित्रीबाई फुले यांना त्यांनी जमिनीवर शिकवलेलं आहे। पाटी पण उपलब्ध नव्हती शिकवण्यासाठी, पहिल्यांदा पाटीवर या शिक्षणाचे धडे गिरवले आणि त्याच्यानंतर मग पुढे मिसेल यांनी त्यांना शिकवलं आणि त्यांना शिक्षक तयार केलं आणि अशा प्रकारे मग शाळा सुरुवात झाली। आता या मुलांनी पुन्हा हेही सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर शिक्षणाची सुरुवात केव्हा झाली तर 1848 साली पहिली शाळा या जोडप्याने मुलींसाठी पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी काढलेली आहे। त्याच्यानंतर पुन्हा 2 शाळा आणखी बाजूच्या परिसरामध्ये काढल्या, त्याच्यानंतर दलित वस्तीमध्ये यांनी शाळा काढली आणि अशा प्रकारे यांचं मुलींच्या शिक्षणाचं कार्य सुरू झालं। आणि त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की संपूर्ण पुणे परिसरामध्ये या जोडप्याने 18 शाळा काढल्याची नोंद आहे। एका जोडप्याने कुठलंही शासनाचं अनुदान नाही, कुठलाही पैसा नाही, स्वतःच्या पैशाने त्यांनी हे काम केलेलं आहे। 18 शाळा त्यांनी स्वतः चालवलेल्या आहेत आणि या संपूर्ण शाळेमध्ये जवळपास 248 विद्यार्थी शिक्षण घेतल्याची नोंद तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो। आता शाळा चालण्यासोबतच त्यांनी आणखी काही सुधारणा केल्या नाहीत का, आणखी काही कामं केली नाहीत का? तर अनेक कामं या जोडप्याने केलेले आहेत। त्यामध्ये तुम्हाला पहिलं काम सांगता येईल ते म्हणजे बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केलेलं आहे। आणि या बालहत्या प्रतिबंधक गृह काय आहे, काय होतं या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये? तर त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, लहान वयामध्ये बालविवाह होत होते। या बालविवाहालाही या जोडप्याने विरोध केलेला आहे। तर हे बालविवाह झाल्यानंतर त्या काळामध्ये औषधी वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दवाखाना उपलब्ध नव्हता आणि त्याच्यामुळे मग कसं मृत्यू पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती। मग लहान वयामध्येच ह्या मुली विधवा व्हायच्या आणि विधवा झाल्यानंतर एखाद्या मुलीचा पाय चुकून समजा वाईट याच्याकडे पडला तर त्या गरोदर व्हायच्या आणि त्यांना बाळ वगैरे जन्माला यायचं। आणि ह्या बाळ जर झालं लहान म्हणजे एखाद्या कुमारी माता म्हणा किंवा मग एखादी बाल विधवा म्हणा तर या मुलांना मग वागवायचं कुणी, हा प्रश्न निर्माण झाला। तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी अशा मुलांना मग एक तर ठार मारणे हाच पर्याय होता। तर असं होऊ नये, लहान मुलांच्या हत्या होऊ नये म्हणून त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह त्या पुण्यामध्ये काढलेलं आहेत आणि त्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या 2000 बाळ जन्माला किंवा त्या ठिकाणी राहत होते याची नोंद त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं। आणि या संपूर्ण मुलांची आई म्हणून काम या सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे। दुसरं काम आहे त्यांचं केशवपन। काय आहे केशवपणे? तर त्या काळामध्ये या विधवा झालेल्या मुली ह्या चांगल्या दिसू नये, वाईट दिसू नये आणि वाईट जर दिसल्या तर यांच्याकडे कोणाची नजर जाणार नाही म्हणून या मुलींचं काय करायचं, पूर्ण टक्कल करून टाकायचं, डोक्याचे केस काढून टाकायचे, केशवपन म्हणजे केस काढून टाकायचे आणि तिला विद्रूप बनवून टाकायचं, तिला पांढरी साडी नेसायला लावायची आणि तिला एका खोलीमध्ये